स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारामध्ये बऱ्याच वेळेला लोकांना किंवा रुग्णांना ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात, जे लोक अस्तित्वात नसतात, अशा लोकांचे ते अस्तित्वात असल्यासारखे, सत्यामध्ये असल्यासारखे आवाज येतात। यालाच आपण साध्या मराठीमध्ये भास होणे असं म्हणतो। आणि भास होणे हा स्किझोफ्रेनिया या आजाराचा गुणधर्म आहे। या रुग्णांना बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की जे आवाज येत आहेत ते नक्की मला कशामुळे येत आहेत, आणि त्यामुळे ते नातेवाईकांना विचारतात की हे आवाज असे येत आहेत त्याचा अर्थ काय। नातेवाईक मला बऱ्याच वेळेला विचारतात की आम्ही यांना काय उत्तर देऊ की जे आवाज येत आहेत त्याचे कारण काय, आणि हे आवाज खोटे आहेत असं सांगावं का, हा प्रश्न बऱ्याच वेळेला सर्व नातेवाईकांना पडतो। ह्याचं उत्तर जर आपण सहजपणे द्यायचं म्हणलं तर मला वाटतं की रुग्णांना आपण सांगावं की जे भास होत आहेत किंवा जे लोक सत्यामध्ये नाहीयेत, अस्तित्वात खरंच नाहीयेत, पण त्यांचे आवाज त्यांना ऐकायला येणं हा त्यांच्या आजाराचा भाग आहे। ते पेशंट खोटं बोलत नसतात, त्यांना खरंच तसे आवाज येत असतात, पण ते आवाज हे त्यांच्या आजारामुळे येत असतात, आणि जसा तो आजार बरा होत जाईल तसे ते आवाज बंद होऊन जातील हे आपण सांगणं आवश्यक आहे। आणि म्हणूनच रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की असे भास होणं ह्या त्या आजाराचा मुख्य लक्षण आहे, आणि आपण जर योग्य प्रकारे उपचार घेतले तर हे सगळे भास बंद होऊन जाऊ शकतात। योग्य ते उपचार घेणं हे त्याच्यावरचं सर्वात सोपं उत्तर। धन्यवाद।